टॅलेंट मला त्रास व्हायला लागलाय. अरे काय करायचं या याच भैया थोडे दिवस हा त्रास राहणारच. काहीतरी भन्नाट आयडिया काढली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे ना ज्यातून आजा वाचूच शकत नाही. भैया असं काहीतरी करू की आजाव पोलीस केसच झाली पाहिजे. म्हणजे एकदा का पोलीस केस आजाव झाली की आजा काही भरती होऊ शकत नाही. देर यू आर. हे बेस्ट आहे. हा. हे बेस्ट आहे. आयडिया जमेला नाही तर सुरजला आपण आर्याच्या गाडीच्या आडवं टाकू आणि आजावर ऍक्सिडेंटची केस टाकू. कसं? भैया आयडिया चांगली आहे पण काय? भैया जाम्यान सूरजाला जर आपण पाठवलं तर आपण हे मुद्दाम करतोय ते कळेल ना. अरे कळलं तर कळलं तर आजावर केस बी झाली असेल. ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं केलं. हा पण नंतर हे सगळं आपण केलंय हे जर शीतलला कळालं तर. करेक्ट आहे. करेक्ट आहे टॅलेंट तुझं. आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. भैया असं काय करता येईल का की ज्यातनं आजावर हाफ मर्डरची केस होईल. डन. असंच करू. पण कसं? अरे आजा बरोबर कुठल्या तरी पोराची भांडणं घडून आणू आणि त्या पोराला त्याच्यात मार खायला लावू. आजानं भांडणच केली नाही तर म्हणजे आजा भांडणं करण्यातला पोरगा नाही ना. त्यानं त्या पोराला मारलंच नाही तर. त्याने नाही मारलं तर आपण मारू आणि त्याच्यावर केस करू. भैया आयडिया. हा एखाद्या पोरीला जर आजावर छेडछाडीची केस करायला लावली तर. टॅलेंट ही आयडिया बेस्ट आहे. वॉट टॅलेंट. ही आयडिया बेस्टच आहे. म्हणजे भैया एकदा का छेडछाडीची केस आजावर झाली की आजा कधीच सुटू शकत नाही. हा आणि आजाचं भरतीचं स्वप्नच राहणार. आणि माझं सुद्धा शीतल बरोबर लग्न करायचं स्वप्न पूर्ण होईल. कारण शीतल समोर आजाची इमेज एकदम डाऊन होईल. ही आयडिया डनच करून टाका. डन करा. डन. डन करून टाका. बेस्ट आहे बेस्ट आहे. पण पोरगी कोण? अहो तयार करू कुठली तरी. कुठली तरी नाही टॅलेंट. पोरगी विश्वासातलीच पाहिजे. जर समजा ती पोरगी ऐन टायमाला उलटली तर प्रकरण अंगाशी येईल. आणि हे जर का शीतलला कळलं तर मग माझं स्वप्न हे कायमचं स्वप्न राहील. भैया प्लॅन असा करायचा की आजा अडकला बी पाहिजे आणि शीतलच्या नजरेत बी पडला पाहिजे. टॅलेंट हा आपल्याला एकट्याने हे काम करून चालणार नाही. म्हणजे आपण जे काय करू त्यात मामीला सोबत ठेवायला लागेल. प्रकरण अंगाशी आलं की मामीवर ढकलून मोकळं व्हायचं. भैया देर यू आर. म्हणजे बरोबर आहे. देर यू आर. ए हुबला गाणं बंद कर. का कर. तर एक दिल ना उलटी आताची मग कळलं का ते. बंद कर गाणे. माझा मोबाईल आहे, माझं मी गाणं ऐकतोय, तुला काय होतंय? मला डिस्टर्ब होतोय राहुल्या. मग तू नको ऐकू. ए नाही शहा नाहीस.
बंद कर नाहीतर हेडफोन लाव जाय. हेडफोन नाही माझ्याकडं. दे 200 रुपये घेऊन येतो. राहुल्या नाटकी करू नको, बंद कर. मी नाही बंद करणार. मी बंद कर म्हणलं ना. नाही करणार. काय लका दोस्त आहेस का कोण आहेस? राहुल्या तुला शांत बसायचं असलं तर बस, आता घरला जांघोळ करायला पारुशे. काय झालंय तुला काल बसून चिडायला? कोण चिडलंय? मी चिडली. बस शांत. अरे तू चिडलायस की. मी चिडलोय वे? हाय का आता? काल पण माझ्या वरडलास आणि माझं काम बी कराय नाही म्हणलास. आता माझं मी गपगुमान गाणं ऐकत बसलोय तरी वरडतोय. काय झालंय? अरे कुठं काय झालंय? काय तर झालंय. तू सांगत नाहीस मला. माझं काम कराय नाही म्हणलास म्हणून आणि शीतल आर्मीतलं स्थळ बघाय आलंय म्हणून मला कसं तरीच होतंय. पण तुला काय झालंय? राहुल्या काय झालं नाही म्हणून सांगितलं ना तुला. 17-33 विचार नको मला. तू नको सांगूस. पण मला कळलंय. काय कळलंय? तू कुणाच्या तरी प्रेमात पडलायस. हटे काहीतरी बडबड नको उगच. मला सगळं कळत असतंय. काय सगळं? प्रेमात पडल्यावर असंच होतंय. तुला बी माझ्यासारखं झालंय ना? काय? हे छुपाना भी नहीं आता और बताना भी नहीं आता. तसं काय नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? काय नाही म्हणलं ना तुला. मला अभ्यास करू दे. मी अभ्यास करून देईन र. पण तू जिथं विचार करतोयस ते तुला अभ्यास करून द्यायला नको होय. पोरगा फौजी आहे म्हणजे भारीच असेल. जेडे अजिंक्य कुठे आहेत? अगं ते देवळात गेलेत अभ्यासाला. तू कुठे गेली होतीस? अगं कोण नाही घरात. बोल. अगं त्या हर्षवर्धनकडं